नमस्कार, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण करूयात गुढीपाडवा स्पेशल संपूर्ण व्हेज थाळी. तर अगदी झटपट बनवून तयार होते आणि सर्व पदार्थ अतिशय चविष्ट बनवून तयार होतात. कमीत कमी वेळेमध्ये इथे मी ही थाळी बनवलेली आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवात आपण गोडापासून करूया. तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या दही छान असं रुमालमध्ये बांधून व्यवस्थित पॅक करून पाणी नितळण्यासाठी 2 तास ठेवून दिलेलं होतं. आता हा चक्का आपण पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि पुरण कसं वाटतो त्या पद्धतीने हे असं काढून घ्यायचं. यामुळे काय होतं, श्रीखंड आपलं छान असं फ्लफी बनलं जातं आणि त्यामध्ये कोणती अशी गाठ राहत नाही. तर हे पहा या पद्धतीने काढून घ्यायचं. तर 2 वाट्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर बारीक करून घेतलेली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये. तुम्ही किती गोड खाता त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता एका बाउलमध्ये हा चक्का छान असा फेटून घ्यायचा आणि वरून इथे मी साखर बारीक करून यामध्ये टाकून घेत आहे आणि छान असा आता एकजीव करून घ्यायचा आहे. असं आपलं श्रीखंड फ्लफी बनलं जातं. हे पहा तुम्ही पाहू शकता जळूनही. वरून आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे. तर इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत. तर ते टाकून घेऊयात. पाव चमचा वेलची पूड आणि 1 चमचा पाण्यामध्ये ते मी थोडासा येल्लो फूड कलर मिक्स करून घेतलेला आहे, तो टाकून घेऊयात. या ठिकाणी तुम्ही थोडंसं केशर दुधामध्ये मिक्स करून टाकून घेतलं तरी चालेल, खूप छान असा कलर येतो. किंवा तुम्हाला कलर आवडत नसेल तर पूर्णपणे स्किपही करू शकता. आणि कलर पाण्यामध्ये मिक्स करत असताना अगदी थोड्याशा पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे, नाहीतर काय होतं श्रीखंडामध्ये असं साखर टाकलेली आहे आपण बारीक करून, त्याला पाणी सुटू शकतं. तर हे पहा आपलं अगदी झटपट हे श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे. थंड होण्यासाठी आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता आपण खीर करून घेऊया. तर त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि यामध्ये थोडेसे मखाने असं मी कट करून घेतलेले आहेत. तर ते आपण तुपामध्ये छान असं तळून घ्यायचे आहेत. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, स्किप केलं तरी चालेल. आणि अजून 2 चमचे तूप टाकून यामध्ये थोडासा सुका मेवा इथे मी असा कट करून घेतलेला आहे. थोडेसे काजू आणि बदाम या पद्धतीने आणि थोड्याशा तुपामध्ये छान असे तळून घ्यायचे. थोडासा हलकासा कलर आला की खिरीमध्ये खायला खूप असं चव लागते ड्रायफ्रूटची. आणि आता 1 वाटी शेवया असं चुरून घेतलेले तेही आपल्याला छान असं तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचे. तर थोडासा असा कलर चेंज होतो, कुरकुरीत होतात. तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे खूप असा खमंग वास येतो आणि शेवया आपल्या जेवढ्या छान असं खमंग भाजेल तेवढीच आपली खीर चविष्ट बनली जाते. तर हे पहा आता गॅस पूर्णपणे बारीक करायचं आहे, नाहीतर खीरीला काय होतं असं गरममध्ये टाकलं दूध की आपली खीर फुटू शकते. तर गॅस पूर्णपणे बारीक केल्यानंतर यामध्ये 1 ग्लास दूध टाकून घ्यायचं आहे. तर दूध इथे मी 300 ml घेतलेलं आहे. दुधाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि 2 चमचे कस्टर्ड पावडर इथे मी दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे, ती टाकून घेऊयात. यामुळे आपली खीर छान अशी क्रीमी बनली जाते आणि चवीला तर अप्रतिम लागते. टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान असं बारीक गॅसवर शिजवून घ्यायची. आणि आता वरून अर्धी वाटी इथे मी साखर टाकून घेत आहे. गोडाचं प्रमाणही तुम्ही किती गोड खाता त्यानुसार कमी जास्त करायचं आहे. आणि आता तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घ्यायचे. हे पहा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि अजून 5 मिनिटं छान अशी खीर एकजीव करून घ्यायची. आणि आता गॅस बंद करून घेऊयात. भाजीसाठी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की वरून आता 1 कांदाचा बारीक कट करून तोही तेलामध्ये छान असा गुलाबीसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. वरून 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची, ती तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची. 1 टोमॅटो असं बारीक कट करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि तेही तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो पटकन असं शिजलं जातं. आणि आता वरून सर्व पावडर मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकून घेत आहे. यामुळे चव खूप छान येते. मसाले तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे. 1 वाटी मटर घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि तेही असं मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. एका बटाट्याची सालं काढून आता बटाटा असा कट करून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही बटाट्याऐवजी थोडंसं पनीर टाकलं तरी चालेल. आणि आता मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं. आणि 2 चमचे ते मी शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घेत आहे. यामुळे भाजी छान अशी एकजीव होते. आणि आता झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं मिडियम गॅसवर बटाटे छान असं शिजवून घ्यायचं आहे. हे पहा तुम्हाला आता झाकण काढून दाखवते. बटाटे आपलं छान असं शिजलेलं आहे आणि भाजी छान अशी एकजीव झालेली आहे. तर आता बाजूला ठेवून देऊयात. जिरं राईस करण्यासाठी आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि आता यामध्ये आवडीनुसार कच्चा मसाला टाकून घ्यायचा. तर या ठिकाणी मी 4 ते 5 लवंग, मिरी, थोडीशी दालचिनी आणि 1 चमचा
शाही जिरं आणि 2 ते 3 तमालपत्र घेतलेली आहेत. तर ती टाकून 10 ते 12 सेकंद तेलामध्ये छान असं कच्चा मसाला परतून घ्यायचा आणि आता वरून पटकन पाणी टाकून घ्यायचं. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठही टाकून घ्यायचं आणि आता 1 कप इथे मी बासमती राईस स्वच्छ धुवून भिजून घेतलेला होता 15 ते 20 मिनटं. तो टाकून घेऊयात आणि झाकण ठेवून छान असा आपल्याला हा जिरा राईस करून घ्यायचा आहे. तर झाकण काढून तुम्हाला दाखवते. अगदी झटपट आपला हा भात बनवून तयार झालेला आहे. पुरीसाठी आता कणिक मळून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची. यामुळे काय होतं, पुरी आपली असं तेलामध्ये टाकल्यानंतर जास्त असं तेल पीत नाही. आणि आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर कणिक छान अशी घट्टसर मळून घ्यायची पुरीसाठी आपल्याला, त्यामुळे आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा कडक बनल्या जातात. तर थोडंही असं लूज पीठ मळायचं नाही. तर हे पहा या पद्धतीने चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. शेवटी थोडंसं तेल लावत छान अशी आपल्याला ही कणिक एकजीव करून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने अगदी आपल्याला असं पीठ जास्त वेळ भिजवायची सुद्धा गरज नाही. फक्त 15 ते 20 मिनटं पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ भिजवलं तर आपली पुरी लाटत असताना पीठ थोडंसं सैलसर होतं, त्यामुळे पुरी आपली अशी व्यवस्थित लाटता येत नाही आणि पुरी आपली अशी तेलामध्ये कडक बनली जात नाही. त्यामुळे 10 ते 15 मिनटंच फक्त पीठ भिजून घेऊयात. तोपर्यंत आपण भजी करून घेऊयात. तर त्यासाठी 1 वाटी मूग डाळ 2 तास मी भिजून घेतलेली होती. तर ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेली आहे. आणि आता यामध्ये अर्धा चमचा ओवा हाताने असा थोडासा क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचा. यामुळे सुगंध खूप छान येतो. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसूण असा जाडसर मी वाटण करून घेतलेलं आहे, ते टाकून घेऊयात. आणि थोडीशी ते मी धन पावडर टाकून घेत आहे. आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, स्किप केली तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर या ठिकाणी तुम्ही पाव चमचा पापड खारी टाकू शकता आवडीनुसार. यामुळे आपल्या भज्याला चव खूप छान येते. आणि आता सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हाताने आता छान असं हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जेवढं आपण हे पीठ छान असं फेटेल तेवढंच आपलं भजी आतून असं खुसखुशीत बनले जातात. आपण इथे सोडा टाकलेला नाही तरीसुद्धा आपली भजी छान अशी आतून खुसखुशीत बनली जातात. आणि आता तुम्हाला फेटल्यानंतर पीठ दाखवते किती असं फ्लफी बनलं जातं. हे पहा 3 ते 4 मिनटं असं एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता जवळून. हे पहा किती असं आपलं पीठ फ्लफी बनलेलं आहे. आणि आता सर्वात शेवटी 1 कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे, तो टाकून घेऊयात. आवडीनुसार यामध्ये तुम्ही भाज्या टाकू शकता. पालक आवडत असल्यास तुम्ही पालकही या ठिकाणी टाकून घेऊ शकता. आणि आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे पहा पीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि आता आपण कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण पापड्या तळून घेऊया. तर सुरुवातीला इथे मी सालपापड्या टाकून घेत आहे आणि त्याही छान असं कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. हे पहा या पद्धतीने पापड्या किंवा भजीही तळत असताना आपल्याला गॅस तसा बारीक ठेवायचा नाही, नाहीतर पापड्यासुद्धा तेल खूप पितात आणि व्यवस्थित असं तळल्या जात नाही. तर आपल्याला फुल गॅसवर छान असं पापड्या तळून घ्यायच्या. तुम्ही पाहू शकता टाकली की लगेच फुलली जाते आणि आकारही पाहू शकता. आणि पापडी आपण याच पद्धतीने असं तेलामध्ये तळून घेऊयात. तुम्ही आवडत असल्यास पापड भाजूनही घेऊ शकता. तर उडीद पापडी मी याच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. काढून घेऊयात आणि आता याच तेलामध्ये एक एक करून असं भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे आणि नंतर थोडासा मिडियम करायचा आहे. बारीक गॅसवर आपल्याला भजी अजिबात तळायची नाहीत, नाहीतर खूप तेल पितात भजी. हे पहा छान असं आपल्याला गोल गरगरीत आपले हे भजे बनवून तयार होतात. तुम्ही जवळूनही पाहू शकता. हलकासा वरून कलर चेंज झाला आणि हाताला असं थोडंसं चेक करून पाहायचं, कुरकुरीत लागली की भजी काढून घ्यायची आहेत. आणि याच पद्धतीने सर्व मुगाची भजी तळून घेऊयात. ज्यांना कुणाला बेसन चालत नाही त्यांनी या पद्धतीने मुगाची भजी करून घेऊ शकता. तर आता आपण पुऱ्या करून घेऊया. तर त्यासाठी आता कणिक छान अशी आपली भिजलेली आहे आणि आता छान अशी चुरून घेऊयात. हे पहा या पद्धतीने. आणि आता तुम्हाला पुरी लहान मोठी कशी हवी आहे त्यानुसार गोळ्या करून घ्यायच्या आहेत. तरी पहा थोडीशी इथे मी मीडियम साईजची पुरी करून घेत आहे. थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता पुरी लाटून घेऊया. तर या ठिकाणी पीठ लावायचं नाही, नाहीतर तेलामध्ये टाकल्यानंतर थोड्या वेळानं असं तेलामध्ये पीठ असं तळलं जातं आणि त्यानंतर असं पुरीवर वरून असं काळं होऊ शकते पुरी आपली जास्त. त्यामुळे तेलामध्येच आपल्याला अशी पुरी लाटून घ्यायची आहे. एक समान पुरी लाटून घ्यायची. चपातीपेक्षा थोडीशी जाडसर पुरी आपल्याला या पद्धतीने अशी लाटून घ्यायची आहे. पहा तुम्हाला जवळून दाखवते. आणि आता तेल छान असं कडकडीत गरम झालं की आता ही पुरी टाकून घ्यायची आणि जास्त उलटपालट करायची नाही आणि झाऱ्याच्या साह्यानं वरून थोडंसं प्रेस करायचं. यामुळे पुरी आपली छान अशी टंब फुगली जाते. हे पहा अगदी झटपट आपल्या ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. आणि एकदम असं गोळ्या करून लाटून घ्यायच्या आणि तेलामध्ये पटपट असं तळून घ्यायच्या. तर हे पहा दुसरी पुरी याच पद्धतीने अशी तळून घेऊयात. फक्त जास्त उलटपालट करायची नाही.
अगदी कमी तेलकट आपल्या ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. तर सर्व पुऱ्या याच पद्धतीने अशा तळून घ्यायच्या आहेत आणि आता आपण ताटामध्ये सर्व पदार्थ वाढून घेऊया. घरी बनवलेलं थंडगार असं श्रीखंड, क्रीमी अशी शेवयाची खीर, आलू मटरची भाजी, चमचमीत असा जिरं राईस, टंब फुगलेली पुरी, कुरकुरीत असं मूग डाळीपासून बनवलेलं भजी आणि तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत अशा पापड्या. तर अगदी झटपट आणि चविष्ट अशी आपली संपूर्ण व्हेज थाळी बनवून तयार झालेली आहे. तर या पद्धतीने या गुढीपाडव्याला नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्ह्यूअर असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.